उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या चांगला चर्चेत आलाय। तब्बल 65 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याने नागरिक आणि विरोधकांकडून सवाल उपस्थित होतोय। विशेष म्हणजे काही नगरसेवक कुटुंबियांसह गुवाहाटीला गेल्याचा दावा करणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने प्रशिक्षण की सहल असा प्रश्न उपस्थित होतोय। 22 ते 26 जुलै दरम्यान आयोजित या 4 दिवसीय प्रशिक्षणासाठी विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमधील निवास, भोजन, स्थानिक प्रवास आणि इतर सुविधांचा खर्च करण्यात आल्याची माहिती आहे। प्रत्येक नगरसेवकांसाठी सुमारे 74,720 रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलंय। महानगरपालिकेने मात्र हे प्रशिक्षण अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्याचं स्पष्ट केलं असून सभाशास्त्र, प्रशासकीय कामकाज, प्रभाग विकास आणि नियोजन यावर मार्गदर्शन झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान महानगरपालिकेवर मोठे आर्थिक दायित्व असताना एवढा खर्च का असा सवाल काँग्रेसचे रोहित साळवे यांनी विचारलाय। तर मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनीही दौऱ्यावर टीका करत जनतेच्या पैशांचा हिशोब मागितलाय। गुवाहाटी दौऱ्याचा नेमका खर्च आणि कुटुंबियांच्या सहभागाबाबत प्रशासन काय स्पष्टीकरण देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। उल्हासनगर शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यावर खड्डे, कचरा अशा अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असताना आपल्या नातेवाईकांना घेऊन सर्व नगरसेवक हे गुवाहाटीची सैर करायला गेले। त्यांचं म्हणणं जरी असेल की आम्ही प्रशिक्षणासाठी गेलो, आता आसाममध्ये एवढा महापूर येत असताना, गुवाहाटीमध्ये पूर आलेला असताना हे कसलं प्रशिक्षण घ्यायला गेलेत? त्या ठिकाणी काय पुराचं प्रशिक्षण घ्यायला गेलेत की पाणी कसं भरतं, काय कसं करतं? बरं, ते नातेवाईकांसोबत गेलेत। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 65 लाख रुपये या ट्रिपसाठी खर्च आलाय। हे पैसे कुणाचे आहेत? आज जर आयुक्तांना बोलायला गेलं तर आयुक्त सांगतात की महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाहीये। त्यांना सांगितलं रस्ते दुरुस्ती असेल किंवा कुठल्याही मूलभूत सुविधांच्या बाबतीत बोलायला गेल्यानंतर सध्याच्या ज्या सन्माननीय कमिशनर आहेत त्या सांगतात महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। मग असं असताना 70 लाख रुपये फक्त कसल्या प्रशिक्षणावर खर्च केले जातात हे आम्हालाच माहित नाहीये। आणि हे जे काही चाललंय, बरं जातात परिवारासह जातात, नातेवाईकांनाही घेऊन जातात, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही घेऊन जातात। मग हे कसलं प्रशिक्षण करतात? नेमकं काय चाललंय या शहरात? हे शहर सुधारणार आहे की नाही? या शहराला हे लोक मूलभूत सुविधा देणार आहेत की नाही देणार आहेत? का फक्त आजकाल जर बघितलं तर नगरसेवक जे आहेत ना, रस्त्यावर जायचं, खड्ड्यांचे फोटो काढायचे, एखादं काम करायचं, त्याची रील बनवायची, इंस्टावर टाकायची, एवढेच कामं चाललेत। बाकी शहरामध्ये विकास हा शून्य आहे। विकासाच्या नावाने हे जे काही चालवलंय हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि विकासाला चालनी मिळाली पाहिजे। अशा गोष्टी करा। अशा हे जे 65 लाख रुपये आता जनतेच्या खिशातले पैसे गेलेले आहेत याची भरपाई कोण करणार? यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा गोष्टींचा निषेध करतो आणि यांना सांगतो की शहरात राहून विकास करा, शहराच्या बाहेर जाऊन विकास करता येणार नाहीये। नाही, अभ्यास दौरा जे आहे ते लोकल सेल्फ गव्हर्नन्स बॉडी मध्ये करत असते आणि नवीन नगरसेवक त्याच्यामध्ये प्रशिक्षणाला जातात, ते चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यात जायला पाहिजे। पण आता हा जो विषय झालाय की हा गुवाहाटीला मला एवढा लांब प्रशिक्षण होतं, त्यावर आता जसं प्रसार माध्यमातून माहिती येते की 65 लाख रुपये खर्च झाले, तर शहराची एकंदरीत परिस्थिती आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढा 65 लाख खर्च करायला पाहिजे का हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता। आणि प्रत्येकाने आपापलं कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे। त्यामुळे याचं 65 लाख जर खर्च झाला असेल तर कशामध्ये एवढा झाला याची माहिती आम्ही विरोधी पक्ष म्हणून नक्की घेऊ। जसं आसाममध्ये पूर परिस्थिती होती, इथे आपली आर्थिक परिस्थिती आहे, 65 लाख ही खूप मोठी अमाऊंट आहे। त्यामुळे शहराचे जो विकासाची कामं अडकली, रस्ते खड्डे आहेत, शहरातले आयुक्त वारंवार हे सांगतात की आपली आर्थिक परिस्थिती वाईट आहे। मग त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एवढा खर्च त्यांनी मान्यता दिली आहे, हा प्रश्न त्यांना आम्ही नक्की विचारू। कुणाल वाघ, जनशक्ती, उल्हासनगर।